तुम्हाला पण असं वाटतंय का की ओठ जरा तुमचे जास्तच काळसर दिसतायत, ड्राय पडलेत, लिप बाम कितीही वापरलं, कितीही महागडे लिप बाम वापरले पण फरक पडत नाहीये आणि मग आपण ब्लेम करतो उन्हाला. बट गेस व्हॉट, हा फक्त एक मोठा मिथ आहे. खरं कारण जर तुम्ही ऐकलीत ना तर तुम्ही नक्की शॉक होणार आहे. नमस्कार, मी दीपाली आणि ग्लो विथ दीपालीवर तुमचं स्वागत आहे. आज मी सांगणार आहे ओठ काळे पडण्याची खरी कारणं, प्रूव्हन घरगुती रेमेडी आणि एक असा लिप बाम ज्याने माझे ओठ खरंच इथून इथं लिटरली बदलून टाकले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक सुपर टिप जी कोणत्याही ओठांवरती लगेच रिझल्ट देणार आहे. नंबर 1 जे की आहे द ऑब्वियस अँड द हिडन, उन्हाच्या पलीकडे. सगळ्यांना माहिती आहे ऊन लागलं की त्वचा आणि ओठ काळे पडणार म्हणजे पडणार. म्हणूनच आपण SPF असणारा लिप बाम कॅरी करतो. पण असा विचार तुम्ही कधी केला आहे का की तुम्ही रोज SPF लावता, स्कार्फने चेहराही झाकतात, तरीही तुमच्या ओठांचं पिगमेंटेशन का वाढतंय, का होतंय? मग म्हणजे ऑब्वियस कारण सोडून अजून काही हिडन विलन्स आहेत जे आपल्या ओठांना गडद करत आहेत आणि ह्याच विलन्स कडे आपण एकदम झिरो अटेन्शन देतो आहोत. नंबर 2 जे की आहे अनमास्किंग इंटरनल कल्प्रिट्स. तुमचं शरीर काय सांगते ते तुम्ही ऐकायला पाहिजे. म्हणजे ओठांचा रंग म्हणजे आपल्या बॉडीची एक सिक्रेट लँग्वेज असते आणि शरीर काय बोलतंय ते नीट जर तुम्ही ऐकलं नाही, कळत नाही, पिगमेंटेशन फक्त बाहेरून आहे की आतून सुद्धा आहे. त्यानंतर येतं हॉर्मोनल शिफ्ट. उदाहरणार्थ जर तुमची प्रेग्नन्सी असेल, बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही घेत असता, तुम्हाला थायरॉइडचा इश्यू असेल, हॉर्मोन्स नीट बॅलन्स नसतील, तर तुमच्या ओठांचा रंग लगेच गडद दिसायला लागतो. न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे सुद्धा, म्हणजेच व्हिटॅमिन B12 आणि आयर्नची डेफिशियन्सी असेल तर फक्त थकवा येत नाही तर ओठांचा रंग सुद्धा एकदम डल होत असतो. आणि कधी कधी तुम्ही लक्ष दिलंय का की आपली आई नेहमी सांगत असते प्रॉपर डाएट घे ग, नाहीतर चेहऱ्यावरती हे सगळं काही दिसणार आहे. तर ते खरंच आहे. त्यामुळे प्रॉपर डाएट घेतलाच पाहिजे. त्यानंतर इथं मेडिकेशन साइड इफेक्ट. काही गोळ्या, ट्रीटमेंट्स म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ॲक्नेसच्या गोळ्या घेत असाल, काही अँटिबायोटिक्स घेत असाल, तर ते हळू-हळू लिप्सचा रंग बदलतात आणि आपण कुणाला ब्लेम करतो तर उन्हाला ब्लेम करतो. पण कारण आपल्याच मेडिसिनल बॉक्समध्ये लपलेला असतो. नंबर 3 जे की आहे लाईफस्टाईल हॅबिट्स, द एव्हरीडे इम्पॅक्ट ऑन युअर पाउट. म्हणजे आता आपल्या सवयींची गोष्ट करूया, ज्या आपण डेली करत असतो. चुकून आपल्याकडून होतात, पण कधी-कधी विचार आपण बिलकुल करत नाही. सगळ्यात मेन म्हणजे स्मोकिंग आणि कॅफीन. आता सिगारेट ओठांवरती डायरेक्टली परिणाम तर करतच असते, हे ऑब्व्हियस कारण आहे. पण कॉफी लव्हर्स बिलकुल गिल्टी नका होऊ, गिल्टी फील नका करू. मी पण आहे त्या क्लबमधली. पण हो, जास्तीत जास्त कॅफीनच्या वापरामुळे म्हणजे कॅफीन आपण इंटेक करतो त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं आणि ओठ आपले काळे पडायला लागतात. त्यामुळे कॉफी घ्या, पण प्रमाणात घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर येतं प्रॉडक्ट कल्प्रिट्स. आपण लावतो ते लिप बाल्म, टूथपेस्ट, लिपस्टिक हे आपल्याला सेफ वाटतात. पण कधी-कधी त्यातलेच इन्ग्रेडियंट्स जसं की फ्लुराईड म्हणा, मेन्थॉल म्हणा, कॅम्फोर हे सगळे पिगमेंटेशन वाढवतात. म्हणजे आपण समजतो की आपण आपली स्वतःची केअर करत आहोत. पण खरं तर ते डॅमेज करत असतात. त्याच्यामुळे केअरिंगपेक्षा ते डॅमेज जास्त करतात. त्याच्यानंतर मेकअप साफ न करणं. तुम्ही लिपस्टिक लावत असाल, लिप टिंट लावत असाल, ते व्यवस्थित तुम्ही काढत नसाल, तर त्यातले केमिकल्स पण तुमच्या ओठांचं पिगमेंटेशन वाढवण्यासाठी कारणीभूत असू शकतं. त्यानंतर येतं लो क्वालिटीचे प्रॉडक्ट. स्वस्त किंवा बनावटी लिपस्टिक म्हणजे लिप बाममध्ये हानिकारक रंग आणि रसायने असतात, ज्यामुळे तुमचे ओठ जे आहेत ते नक्की खराब होणारच आहेत. त्यानंतर येतं लिप बायटिंग अँड पिकिंग. चला आता कन्फेशन टाइम. किती जण सतत ओठ चावतात किंवा ते कोरडे वाटत असतील तर त्याच्यावरून जीभ फिरवतात. मी पण कधी-कधी करायची. पण ही सवय ना छोटंसं ट्रॉमा क्रिएट करते. त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लामेशन होतं आणि इन्फ्लामेशन नंतर आपले ओठ पिगमेंटेड होतात. म्हणजे ओठ काळवंडतात. नंबर 4 जे की आहे डायग्नोसिस आणि डिमिस्टिफिकेशन. आता डर्मॅटॉलॉजिस्टकडे केव्हा जायचं? सगळं घरगुती उपायांनी होतं असं बिलकुल नाहीये. काही वेळा डॉक्टरांना भेटणं हे खूप महत्वाचं असतं. अचानक तुम्हाला ओठांवरती पिगमेंटेशन एकाच बाजूला दिसत असेल, त्याच्यानंतर ओठांचा रंग फास्ट बदलत असेल आणि तसंच सोबत तुम्हाला थोड्याशा वेदना होतायत, सूज आहेत, चट्टे येत असतील, तर प्लीज तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं लागेल म्हणजे लागेलच. ते तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन विचारतात, काही तुमच्या टेस्ट करून घेतात आणि त्याच्या मागचं खरं कारण शोधून काढतात. कारण काही वेळा पिगमेंटेशन मागे सीरियस कारणंही दडलेली असू शकतात.
नंबर 5 जे की आहे ऍक्शनेबल इनसाइट अँड एम्पॉवरिंग सोल्युशन. आता उपायांची गोष्ट करूया, कारण प्रॉब्लेम जर सांगितले आणि त्याचं सोल्युशनच दिलं नाही तर बिलकुल मजा नाही ना. त्यामुळे आता घरगुती उपाय सांगते मी. जास्तीत जास्त तुम्हाला पाणी प्यायचं आहे. डिहायड्रेशनमुळे सुद्धा तुमचे लिप्स जे आहेत ते डल दिसतात. हनी आणि शुगरचा स्क्रब तुम्हाला आठवड्यातून एकदा वापरायचा आहे. त्याच्याने तुमचे ओठ एक्सफोलिएट होतील. व्हिटॅमिन ईचं ऑइल आहे ते तुम्हाला लावायचं आहे. नॅचरल हिलिंग करतं आणि हे उपाय जर तुम्ही रेग्युलर केले ना तर तुमचे ओठ नरिशमेंट आणि नैसर्गिक गुलाबीपणा मिळवायला लवकरात लवकर मदत होणार आहे. आणि एक सिक्रेट टिप जे की मी तुम्हाला फर्स्ट टाइम सांगितली आहे, जे तुम्ही जर दररोज केलं तर तुमचे ओठ नक्कीच लवकर गुलाबी होणार आहे. रात्री झोपण्याआधी तुम्हाला ओठांवरती व्हिटॅमिन ई ची ऑइल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिप बाम लावायचा आहे. डबल नरिशमेंट मिळतो, त्यामुळे ओठ तुमचे लवकरात लवकर गुलाबी होणार आहेत. आता काही मार्केटमधले ऑप्शन्स मी सांगते. टिंटेड लिप बाम पेक्षा तुम्ही ट्रीटमेंट बेस्ड लिप बाम निवडला तर तो एकदम योग्य असणार आहे. इंग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला कोजिक ऍसिड, नायसिनामाइड आणि ल्युकोरास्ट्रिक्स्टाइन असेल तर एकदम परफेक्ट असणार आहे. आता मी वापरत असलेला आणि पर्सनली रिकमेंड करणारा एक लिप बाम आहे जो की आहे विश केअरचा सिरेमाइड लिप बाम. त्यामध्ये मिळतं कोजिक ऍसिड, लिप पिगमेंटेशन एकदम हलकं करतं. नियासिनामाइड जे ओठ रिपेअर करायला खूप हेल्पफुल आहे आणि तसंच मॉइश्चर रिटेन करण्यासाठी सिरेमाइड सुद्धा त्याच्यामध्ये मिळतं. आणि SPF 50 PA++ सन प्रोटेक्शन तुम्हाला त्याच्यात मिळतं, जे की खूप रेअर आहे बाकीच्या लिप बाम्स मध्ये. आणि आपल्याला SPF 50 PA++ हे मिळतं ते खूप महत्वाची गोष्ट आहे. टिंटेड आहे पण अजिबात स्टिकी नाहीये. युनिसेक्स आहे, स्त्रिया आणि पुरुष दोघही वापरू शकतात. पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये एकदम सॉफ्टनेस जाणवणार आहे. आणि तुम्ही जर एक आठवडा हा लिप बाम रेग्युलर यूज केला ना तर तुम्हाला तुमचे ओठ विजिबली पिंक दिसायला लागणार आहे आणि खूप हेल्दी दिसणार आहे. जर तुम्हाला हा लिप बाम घ्यायचा असेल तर Amazon, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल सगळ्या वेबसाईट वरती आहे अवेलेबल. मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रोडक्ट ट्रूली डिलिव्हर व्हॉट इट क्लेम्स, म्हणजे जे सांगतं लिप बाम हे ते तुम्हाला डिलिव्हर करतं. आता काही प्रोफेशनल ट्रीटमेंट्स मी तुम्हाला सांगते. जर पिगमेंटेशन खूप स्टबन असेल तर तुम्ही डर्मॅटोलॉजिस्ट कडे जाऊन केमिकल पील असेल तर ते घेऊ शकता. लेझर ट्रीटमेंट असेल ते सजेस्ट करू शकतात. पण हा स्टेप फक्त एक्सपर्टच्या सुपरविजन मध्येच तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट्स पाहिजे असतील तर काही फार्मा क्रीम्स आहेत ज्या मी यूज करून माझं लिपचं पिगमेंटेशन हे कमी केलेलं आहे आणि क्लिनिकली प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी की जे तुमचे लिप्स पिगमेंटेशन कमी करणार आहे. सगळ्यात पहिली म्हणजे मेलालुमी लिप लाइटनर क्रीम आहे. ती ती पिगमेंटेशन सुद्धा कंट्रोल करणार आहे. आणि सेकंड म्हणजे लिप्स लाइट क्रीम, परंतु हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरायचं आहे. कृपया कोणतीही क्रीम वापरण्यापूर्वी तुम्हाला पॅच टेस्ट नक्की करा किंवा डॉक्टरांचा सल्ला ऍटलीस्ट नक्की घ्या. तर बघा फ्रेंड्स, पिगमेंटेशनचं कारण फक्त ऊन नाही तर कधी कधी हॉर्मोन्स, कधी डाएट आणि कधी आपल्या सवयी, तर कधी काही प्रोडक्ट सुद्धा असू शकतात. तुम्हाला काय वाटतं या कारणांपैकी कोणतं कारण तुमच्यावर लागू होतं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि थोडा जरी रिलेटेबल वाटला असेल ना तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि ग्लो विथ दीपालीला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत कीप स्माइलिंग, कीप शायनिंग आणि तुमचे ओठ हेल्दी आणि हॅपी ठेवा. बाय बाय.